जिल्हा परिषदेच्या सत्तेचा पेच कायम असताना भाजप, शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार खलबत्ते झालेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी जिल्हा परिषदेच्या युतीबाबत संवाद साधला. अजितदादा गटाने पुन्हा अध्यक्षपदावर दावा कायम ठेवत पहिली टर्म आम्हाला अध्यक्षपद देण्याची मागणी केली. शिवसेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं स्पष्टपणे भाजप नेत्यांना सांगितलं. त्यामुळे बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने महायुतीच्या नेत्यांची बैठक मुंबईत घेण्याचा निर्णय झाला. मिरजेतील शासकीय विश्रामगृहात महायुतीच्या नेत्यांची बैठक भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय काका पाटील, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, सेनेचे आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्याचे नेते समित कदम उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेला अवधी असला तरी महायुतीतील मतभेदामुळे सत्तेचा तिढा कायम आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपला या दोघांनाही सत्तेसाठी बहुमत मिळालं नसल्याने सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत आहेत. भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महायुतीच्या माध्यमातून भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांशी सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा केली. त्यांनी भाजपची भूमिका स्पष्टपणे मांडली. विश्रामबाग येथील मुख्य चौकात रेल्वेच्या जागेच्या अनेक वर्षांपासून असलेली 67 अनधिकृत खोक्यांचं अतिक्रमण काढताना महापालिका प्रशासन आणि खोकीधारकांमध्ये जोरदार वादावादी झाली. खोकीधारकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जेसीबीवर चढून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त घेत 67 खोक्यांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. यामधील अनेक खोक्यांमध्ये चरस, गांजांसह नशेखोरीचं साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली. सांगली मिरज रस्त्यावरील मुख्य विश्रामबाग चौकात रेल्वे विभागाच्या जागेवर सुमारे 67 अनधिकृत खोकी होती. अनेक वर्षांपासून ही खोकी बसली होती. या खोकीधारकांना महापालिकेचा व्यवसाय अथवा बांधकाम परवाना नाही. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने शनिवारी येथील सर्व खोकीधारकांना नोटिसा बजावत 24 तासात अनधिकृत खोकी काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र खोकीधारकांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे सोमवारी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सचिन सागावकर यांच्यासह महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा 2 जेसीबीसह घटनास्थळी आला. कर्मचाऱ्यांनी थेट खोक्यांवर जेसीबी चालवला. खोकेधारकांनी या कारवाईला जोरदार विरोध सुरू केला. अनेकांनी प्रशासनाबरोबर हुज्जत घातली. खोकेधारकांनी आयुक्त गांधी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांनाही घेराव घालत जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र आयुक्त गांधी यांनी शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेत पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरूच ठेवली. यावेळी काही खोकीधारक जेसीबीच्या आडवे पडले. काहींनी जेसीबीवर चढून तो बंद पाडला, तर काही खोकीधारक खोक्यांच्या छतावर उभे राहून कारवाईला विरोध करत होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात खोकीधारकांनी शंखध्वनीही केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होईल. 1.25 वर्षाचे 4 जिल्हा परिषद अध्यक्ष करणार आहोत. फक्त यावर्षी कोणाला अध्यक्ष करायचं याबाबत चर्चा सुरू आहे. आमची संख्या आणि जास्त असल्याने भाजपचाच पहिला अध्यक्ष होईल. पण राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना यांची पहिली संधी देण्याची मागणी केली जात असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. शांतिनिकेतन येथे आयोजित 65व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, निवडणुका झाल्या आहेत, बलाबल ठरलं आहे. जिल्हा परिषदेतील महायुतीचे संख्याबळ हे 31 इतके आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ 30 आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होणार आहे. राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष आणि आमदार सुहास बाबर यांनीही आपल्याला अध्यक्षपद मिळावं अशी मागणी केली आहे. पण याबाबत आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ. आमची संख्या आणि जास्त असल्याने भाजपचाच अध्यक्ष होईल. महायुतीत कोणतेही मतभेद आहेत का यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिवंत माणसांमध्ये भांडणे होतात, यंत्रांमध्ये नाही. जिवंत माणसे बसून भांडणे सोडवतात. त्यामुळे असे काही असेल तर मुख्यमंत्री हे सर्व सोडवतील. त्यामध्ये कोणतीही अडचण नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना चंद्रकांतदादांबाबत विचारले असता त्यांनी हात जोडले. याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी माझ्याबाबत हात कसे जोडले हे महत्त्वाचे आहे. नको रे बाबा, त्याच्या वाट्याला नागू नका अशा पद्धतीचा हात जोडला असेल. पण मी सर्वांचा हितचिंतक आहे. माझी प्रतिमा मी अशी निर्माण केली आहे की मी सर्वांना न्याय देतो असा टोला पालकमंत्री पाटील यांनी जयंत पाटील यांना लगावलाय.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झरे येथील शाखेत गॅस कटरने लॉकर तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरी करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उत्तर प्रदेशमध्ये सदरची कारवाई केली आहे। असलम उर्फ टनटन मिठोरी खान आणि शकील अकबर कुरेशी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। या अगोदर गेल्या महिन्यात चौघांना अटक करण्यात आलेली होती। यापूर्वी राहुल रणजवीश शर्मा, विश्वजित विजय पाटील, संकेत अरुण जाधव आणि इजाज राजू अत्तार यांना अटक केली आहे। झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील धाडसी चोरी उत्तर प्रदेशातील टोळीने केल्याचं उघडकीस आलं होतं। गलाई कामगार म्हणून उत्तर प्रदेशात राहणाऱ्या विश्वजित विजय पाटील याच्या सहकार्याने ही टोळी आली होती। या टोळीतील राहुल रणजवीश शर्मा, विश्वजित विजय पाटील, संकेत अरुण जाधव, इजाज राजू अत्तार या 4 जणांना या अगोदर दिनांक 21 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती। उत्तर प्रदेश येथील अन्य संशयितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षक घुगे यांनी टोळीतील इतरांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते। त्यानंतर पथकाने उत्तर प्रदेशमध्ये तळ ठोकून कारवाई केली आहे। कोणतीही कला ही मानवी शरीराचा अदृश्य भाग असून एक प्रकारचं पूर्वसंचित आहे। बुद्धी व मनातील हे पूर्वसंचित कलेच्या रूपाने प्रकट होते। या उपजत कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची सदैव भूमिका आहे। कला प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन, प्रतिभाशक्तीला वाव आणि सृजनशीलतेला व्यासपीठ मिळाले, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। शांतिनिकेतन येथे आयोजित 65व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते। या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पुरस्काराचे मानकरी GS माझगावकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, कला संचालक किशोर इंगळे, विनोद दांडगे, महापालिका सभागृह नेते संदीप आवटी, गौतम पाटील उपस्थित होते। विविध प्रकारातील कलेचा हा आविष्कार सृजनास बहर आणणारा आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, कला क्षेत्राला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना आणि उपक्रम हाती घेतले। त्यामध्ये अनेक वर्ष रिक्त असलेली पदभरती, बक्षीस रकमेत भरघोस वाढ, केंद्रीय कला विश्वविद्यालय, कला क्षेत्रातील पदवी आणि पदविका यासाठी स्वतंत्र व्यवस्था, जहांगीर आर्ट गॅलरीप्रमाणे JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रदर्शनामध्ये स्वतंत्र आर्ट गॅलरी अशा विविध बाबींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला। राज्यभरातील यावर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून 3490 विद्यार्थ्यांच्या एकूण 5680 कलाकृती प्राप्त झाल्या असून त्यापैकी निवड समितीने 1275 उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे। आयुष्यात खडतर मार्ग येत असतात, ते दूर करूनच यश गाठता येतं। त्यामुळे यश मिळवण्यासाठी कायम प्रयत्न करा। येणाऱ्या काळात चांगला ड्रीम रोल मिळाल्यास तो नक्कीच करायला आवडेल। अभिनेत्री होणं सोपं नसतं, त्यासाठी सतत कष्ट घ्यावे लागतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री हिरा वरीना हिने केले। श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स या शैक्षणिक संकुलात सालाबादप्रमाणे सौहार्द 2026 या सांस्कृतिक आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडलाय। या प्रसंगी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अशोक भाऊ वानखडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या उपस्थितीत सौहार्द 2026 समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिने अभिनेत्री हिरा वरीना हिचं शाल, बुके आणि मानचिन्ह देऊन गौरव केलाय। यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या विविध शाखांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी व्यवसायात असो अथवा नोकरीच्या कार्यक्षेत्रात यशस्वी झालेत। शिक्षणाबरोबरच शरीर सदृढ आणि संपन्न राहिलं पाहिजे असं आवर्जून सांगितलं। सिने अभिनेत्री हिरा वरीना हिच्या हस्ते मिस्टर SBGI आणि मिस SBGI या झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय। सौहार्द 2026 या 2 दिवस चाललेल्या सोहळ्यामध्ये रांगोळी, फ्लॉवर डेकोरेशन, सिंगिंग, डान्स, ड्रामा, फनी गेम्स असे विविध रंगतदार कार्यक्रम झाले। शिराळा तालुक्यातील गिरजवडे परिसरात सापळ्यात अडकलेल्या दुर्मिळ खवले मांजराची आणि वन विभागाच्या पथकाने सुटका केली आहे। प्राथमिक उपचार आणि वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले। गिरजवडे येथील जंगल क्षेत्र क्रमांक 48 मध्ये शेत जमिनीजवळ लावलेल्या सापळ्यात एक खवले मांजर अडकल्याचं शनिवारी सकाळी स्थानिक नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। वन कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक सापळा काढून प्राण्याची सुटका केली। त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असता खवले मांजराची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट झालं।
आवश्यक तो औषधोपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. खवले मांजर हा दुर्मिळ आणि संरक्षित वन्यप्राणी असून त्यांची बेकायदेशीर शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी वन विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी अशा वन्य प्राण्यांची माहिती तात्काळ वन विभागाला द्यावी असं आवाहन अधिकाऱ्यांनी केले. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी शिक्षण विभागाने RTE अंतर्गत 25% राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी 211 शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमध्ये 2097 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी पात्र शाळांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे. पालकांनी वेळेत अर्ज करावेत असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले. RTEसाठी जिल्ह्यात 211 शाळा पात्र ठरल्या. त्यामध्ये मिरज, वाळवा व सांगली शहर परिसरात सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. मिरज तालुक्यात 31 शाळांमध्ये 323 जागा, वाळवा तालुक्यात 49 शाळांमध्ये 453 जागा, तर सांगली महापालिका क्षेत्रात 34 शाळांमध्ये 467 जागा राखीव ठेवण्यात आल्या. त्याखालोखाल जत, पलूस, खानापूर, तासगाव, वाटपाडी, कवठेमंकाळ, शिराळा आणि कडेगाव या तालुक्यांमध्येही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. RTE अंतर्गत अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग विद्यार्थी, अनाथ तसेच कोविडग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. संबंधित गटातील पालकांनी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्र सादर करणं हे बंधनकारक आहे. महापौर उपमहापौर निवड झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सभागृहाची पहिली महासभा होईल आणि या सभेत स्थायी समितीचे सदस्य, विशेष समितीचे सदस्य आणि सभापती पदाच्या निवडी होतील अशी अपेक्षा होती. मात्र महापालिका महासभा अधिनियमामुळे ही वेळ हुकली आहे. आता नवीन सभागृहाची मार्चमध्येच महासभा ही पहिली होणार आहे. महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडी गेल्या आठवड्यात झाल्या. आता स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या निवडीची उत्सुकता लागली आहे. इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास देखील सुरुवात केली होती. पक्षीय संख्याबळानुसार भाजपचे 8, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी अजितदादा 3, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा 1 सदस्य स्थायी समितीत नियुक्त केले जाणार आहेत. भाजपमधून अतुल माने, गणेश माळी, संतोष पाटील, रोहिणी पाटील, स्वाती शिंदे, लक्ष्मण नवलाई, पद्मश्री पाटील, मोहन वाटवे, मीनाक्षी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसमधून मयूर पाटील, वर्षा निंबाळकर, दीपाली पाटील, संजय मेंढे, फिरोज पठाण, बिल्किस बुजुर्ग, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षातून अभिजित भोसले, विष्णू माने, नसीमा नाईक, रेश्मा चौधरी, शैला दुर्वे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून सुरेश बंडगर आणि अभिजित कोळी यांची नावे शर्यतीत आहेत. याशिवाय 4 प्रभाग समित्यांचं गठीत केल्या जाण्याच्या शक्यता आहे. तसेच महिला व बालकल्याण समिती, समाज कल्याण समिती सदस्यांच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.